गाईस हे बघा, हा नाश्ता आहे आणि हा व्ह्यू आहे बघा, किती मस्त मजा येते अशा व्ह्यू समोर नाश्ता करायला. गाईस आता आम्हाला नाही इथे जंगलामध्ये जायचंय. खाली एक मस्त दरी आहे. दादा इथे माकडं वगैरे असता का? हा आहेत ना, माकडं वगैरे आहेत इथे असता. हो बघा समोर एक माकड आहे. ही सांदन व्हॅली आहे ना इथे. तर आम्हाला आता इथून असं वरती जायचंय आणि तिथून वरतून खाली आम्हाला उतरायचंय बाय रोप, म्हणजे रेफलिंग करायची आहे. अशीच दरी आहे खाली आणि दोरीने आम्ही खाली खाली जाणार आहे. कसं वाटतंय? फार पहिल्यांदा करतोय. एक खबर पाटली मला पाहू द्या रे तुमचं मेल एक्सपिरियन्स या गोष्टीचा. आम्ही रोज रोज करता गाईस. सेकंड चान्स माझा आहे. मी जातोय आता दुसऱ्या नंबरला. भाई का त्रास होतोय कमरेला. ओ बाप रे, पार तर बघा. काय बोलू यार, काही समजत नाही पण भारी वाटते. थोडी भिडती पण वाटते. आणि आता मी ना सांदन व्हॅली मध्ये उभा आहे. ये रे नीट येशील. का थंड पाणी. खतरनाक. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व. होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर गाईस जसं लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की आम्ही आलेले काय भंडारदऱ्याला. आणि बाय द वे लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही जेव्हा मी व्लॉग एंड केला तर तेव्हा व्ह्यू तर बघितला असेल. आणि तोच व्ह्यू आता माझ्या मागे पण बघा गाईस. काल जेव्हा आम्ही इथे आले होते ना, मस्त आम्हाला डोंगर दिसत होते. बट आता एवढा धुका आलेला आहे की डोंगरच दिसत नाही आहे. आणि सकाळी हलका हलका पाऊस पण पडून गेला. आता पावसाचं काही नामोनिशान नाही आहे, ती गोष्ट वेगळी आहे. आणि तुम्हाला माहिती का मी आता कुठे उभा आहे? हे टोटली एक लेक आहे आणि मी लेकमध्ये उभा आहे. फक्त गोष्ट एवढी की इथे आता पाणी नाही आहे. तो दादा बोलला म्हणे पहिल्या 2-4 पावसामध्ये ना एवढं पाणी भरून जातं की डायरेक्ट हे फुल होऊन जातं म्हणे. आता आम्ही उठून वगैरे फ्रेश वगैरे तर झालेले आणि आता आम्हाला नाश्ता भेटणार आहे. त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे रेपलिंगसाठी. तर ते सांदन व्हॅलीला घेऊन जाणार आहे तो दादा रेपलिंग करायला. तर खूप मजा येईल रेपलिंगला पण. तर बाई या दादाने इथे मस्त नाश्ता आणलेला आहे. पोहे दे बाई. गाईस आता पोहे खाऊन आहे ना रेसलिंग करायला जायचंय. रेसलिंग करणार आहे सुमित. हा सकाळ सकाळ पॉवर पाहिजे काही रेसलिंग करणार आहे ना. पण शिवम तू रेसलिंग करणार आहे का? का ब्रो? सुमित रेसलिंग करणार आहे, आम्ही रॅपलिंग करणार आहे. गाईस हे बघा, हा नाश्ता आहे आणि हा व्ह्यू आहे बघा, किती मस्त मजा येते अशा व्ह्यू समोर नाश्ता करायला. तर गाईस चला आता आम्ही निघता इथून रेफलिंग करायला. आणि सांदन व्हॅलीला घेऊन चाललेले ते. मस्त त्यांनी ना दोरी वगैरे घेतलेली, एकदम रोप घेतलेली आहे प्रॉपरवाली. आणि आता इथून आम्हाला पुढे जायचं आहे. बट हा रस्ता थोडा खराब आहे तर ते 3 जण पुढे गेलेले. गाईस एकदम भारी मजा येते वातावरण. इथून गाईस तर फायनली आता आम्ही इथे पोहोचलेले आणि इथे कारला पार्क केलेलं आहे. आणि ना आता ते दादा घेऊन जाणार आहे आम्हाला रेफलिंगसाठी. बघा त्यांनी मस्त सगळं रोप वगैरे कॅरी केलेलं आहे सोबत. आणि बॅगमध्ये दादा बॅगमध्ये हेल्मेट वगैरे पण आहे. हेल्मेट घाल. हा आमचा नाही घालणार हेल्मेट, नाही त्याला इच्छा नाही करणार तुम्ही व्हिडिओ, आम्ही काढू. कुक 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 कुक. भाई एक खूप लहान गाव आहे हे. या गावामध्येच खूप टुरिस्ट येतात भाई. गाईस हे बघा, इथे आम्हाला टाटा सियारा दिसलेली बाई. कारची आठवण येऊन गेली. जळगावचीच आहे पण वा, आपली कार नाही, फक्त आमची कार नाही. एकदम जुना कलर वाटतो ना भाई, एकदम खराब करून टाकलेली वाटते एकदम. अरे तुम्ही कार काय रे तो दादा बिचारा. दादा सॉरी बरं यांच्याकडं ना. हा मी तुला कुठे घेऊन जात नाही.
हे असं तू जळगावची आहे बघू. काहीच आता आम्हाला नाही आहे इथे जंगलामध्ये जायचं आहे. खाली एक मस्त दरी आहे, सांदन व्हॅली खालीच आहे आणि खाली जायचं आहे. समोर आहे ना मस्त एकदम व्ह्यू तर असा आहे ना, मी व्ह्यूचीच तारीफ करतोय गाईस, कारण की खरंच आहे तसं. फक्त हा रस्ता थोडा अवघड आहे. अरे काय आवाज काढताय रे तुम्ही रे, बेडी आला का तुमच्या अंगात? सांभाळा फक्त बरं. अय शुभम, तू आणि मला जास्त सांभाळावं लागेल, आपण क्रॉक्स घातलेले. हे बघा आमचा आउटफिट ऑलमोस्ट 99% सेम आहे गाईस. हे बघा. ओ भाई काय सही आहे रे. शुभम निघून जा तू पुढे, तू यूज नको आमच्या सोबत. आपण फोटो काढू आता. त्याला नाही घ्यायचं फोटो मध्ये. अरे चल रे. हो खरंच मग मी कुठे नाही बोलला भारी आहे. ग्रुपच मी सोडून गेला. आपले पहिले काका बघ, काका कुठे चालले गेले. इथून काय कमान आहे ही सांदन व्हॅलीची. आणि आता आम्ही खाली जातोय हळूहळू. सांदन व्हॅली इथे जवळच 5-10 मिनिटावर आहे. ते काय आधी येऊन गेलेलं आहे ना, तर मला माहिती आहे थोडंफार बस. दादा इथे माकडं वगैरे असता का? हा आहेत ना, माकड वगैरे आहेत इथे असता. हो बघा समोर एक माकड आहे. हा सगळ्यात मोठा माकड आहे. तुम्ही कुठे पण चढून जाईल. लाल टी शर्ट घातलेलं मागे दाखव ना तू. ओरिजिनल ते रे, तेवढं पूर्ण पाणी असतं. अरे मी आलेला होता ना मागच्या वेळेस, इकडे ना मस्त असं एकदम पाणी सुरू होतं. आम्ही इथे झोपून फोटो काढलेले, बट आता इथे एक थेंब पाणी नाहीये. दादाला खालती जाऊ दे, दादाकडे फोटो दे. दादाकडे फोटो दे, फोटो. हा दादाकडे फोटो दे आणि तो आपला मोबाईल काढेल. अरे उलट आपण खाली राहू. बरोबर ना. दादाकडे दे मोबाईल, आपण खालती जाऊ. आणि काय करतोय? 4 इंच फोटो काढ. अरे त्या मध्ये चल, मध्ये खूप आहे फोटो काढण्यासारखं. इथेच तू प्रत्येक मुवमेंटला फोटो काढेल तर कसं काय चालणार आहे. ही आहे सांदन व्हॅली. हे बघा इथे ना ऑलमोस्ट पाणी असतं कमरे एवढं जेव्हा टोटली पाऊस असतो ना. आणि ह्या केव्हमधनं सॉरी या काय व्हॅलीमधनं आपल्याला चालून जावं लागतं. खालती टोटली असे मोठे मोठे दगड असतात, पाण्याने दिसत पण नाही. आणि ते तर ही सांदन व्हॅली आहे. सुमितचा बैल आला रे. अच्छा इथून कुठून करायची रेफलिंग? ते झाड आहे ना त्या साईडला, पाणी तिथं खाली. अच्छा वरतून जाणार. अच्छा, वरतून असं खाली जायचंय आणि खालून चालत वरती यायचंय. ओ वाव गाईस, तर ही बघा ही सांदन व्हॅली आहे ना इथे. तर आम्हाला आता इथून असं वरती जायचंय आणि तिथून वरतून खाली आम्हाला उतरायचंय बाय रोप, म्हणजे रेफलिंग करायची आहे. आणि मग वरतून म्हणजे खालून वरती चालत यायचंय. भाई क्रेझी मजा येणार यार, एकदम मस्त. मस्त मजा येते. आता तर खाली जायचंय. वाह चल कुठून काय करस का? अच्छा इथून. वाव यार, इथून रेफलिंग सुरू करू. तुम्ही तू रेसलिंग करणार आहे ना? दादा याला रेसलिंग साठी सांगून द्या बरं, कुठे जायचंय? कुठे कुस्तीचं ग्राउंड. ते शेत येताना लागलं. डेपवाली हीच रे, ती कोकण कडा आहे माईक. त्याला तिकडे रेफलिंगला घेऊन जा दादा, कोकण कडाला आरामात. भाई गाईस, तर ही आहे सांदन व्हॅली. बघा खाली तिथे व्हॅली आहे, जास्त पुढे जाऊ नाही शकत. देवर हात वॉटरफॉल आहे तिकडे पुढे. ही चुप बस ना साल्या. काय चालू आहे, आम्ही कसं व्हिडिओ बनवतोय, तू शांत बस ना. सरकता तिकडचे. हा सरकतात, तेच सरकत होते आता. हा सरकतोय मधला. हे बघा हे. अरे तिकडून पण दाखवू शकता ना रे मग. पुढे नको जाऊ. अरे पण मग इथूनच हे करणार आहे ना. अच्छा ते 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 बांधल्यानंतर तेव्हा काढता येईल का आम्हाला? तर आम्हाला इथूनच करायची रेफलिंग. इथून खाली जाणार आहे, अशीच जरी आहे खाली आणि दोरीने आम्ही खाली खाली जाणार आहे. कसं वाटतंय? फार पहिल्यांदा करतोय, मजा तर येईल भाई. आणि कॅक्टसचे झाड आहे भाई. कोण वाजवतंय? दोरी वाजते.
वा हुशार आहे तू सेंटा क्लॉज बघ ना रेड घाल लहान सेंटा क्लॉजवाले काका. तर हे दादा इथे तयारी करतायत त्या झाडाला. त्यांनी रोप बांधलेली आहे आणि 2च आहे का दादा रोप? एका टायमाला 2 जण जातील का? एकच जण. मग 2 का बरं? अच्छा एक बिले आणि एक मेन रोप असणार. अच्छा अच्छा. तर 2 टाईपचे रोप आहे. पार्थ नाही म्हणतोय करायचं. मला विदाउट रोप जायचं. हा कस काय जाशील तू? उतरून तर दाखव काकू. हे पहा म्हणून आम्ही याला घेऊन येत नाही कुठे बरं. हेच कारण आहे. भाऊला ॲडव्हेंचर पाहिजे म्हणे लाईफमध्ये. त्याच्या फोटोज निघणार नाही मग. जाऊ दे ना मग. शुभम बोल फोटो पाहिजे का तुला? मला फोटो बी पाहिजे सुमित. मग मी काय करू? मग आधी सुमितला जाऊ दे. सुमित नाही म्हणतोय फोटोचं. मी शेवटी जाईन भाऊ. एक मी बघतो नाही दूरी वाव ताणली गेली का दोरी? मस्त. सुमित सुरुवात कोण करते पण जातो कोण आहे? सुमित. येस बॉय. सुमित कम देस्पासितो. सुमित आता खाली जातो. पहिले पारते आता काय संबंध. मी जातो पहिले. खबर पाटली. मला पाहू द्या रे तुमचं मेल एक्सपिरियन्स नाही या गोष्टीचा. आम्ही रोज रोज करता गाईस. तुम्हाला एक्सपिरियन्स असतं याचा. कस काही गोष्टी करतो सुमित पहिले तू. मी गेलेले मग. कोण बोललं बाई? मग का रे शुभम तू पहिले केलेले? मी पहिल्यांदा आलो. मी पहिल्यांदा आलाय. तू पहिल्यांदा दादा तुम्ही रोज येता? आता जेव्हा माझ्या घरच्यांना समजेन की मी असे ऍडव्हेंचर करून आलाय तर यंदा सोडतो. जाय तू जाय पहिला जाय. पहिले मी जाणार फोटो आले पाहिजे समजलं. फोटो महत्व. तू फोटो काढत नाही आमचे काढून दे तू असं म्हणणे आमचं. सगळ्यात आधी पार्क चाललेला आहे. प्रिपेअर्ड होतोय हेल्मेट घालून ग्लोव्ज घालून. या कॅमेराला आहे ना ग्लोव्ज मध्ये टाकून वरती पाठवशील बरं. शुभमला बिना यायचं उतरायचंय. शुभम तू जा. तू झाडांचे हे पकड फांद्या पकड आणि जा. 2 3 3 पाणी समज खाली असं. सारखं टाकायचं सारखी. हा ओके. गुडघे बेड नाही करायचे. 90 डिग्री पाठीमागे झुकायचे. तुम्हाला हे नॉर्मल पुश करत असं चालायचे. हिप हा हे लूज ठेवायचे वरचा हात. पकडून धरला तर तुम्ही खाली नाही जाणार. ओके. आणि तुम्हाला ब्रेक लावायचा असेल थांबायचं असेल पुढे तर हे ओढून धरायचं ब्रेक. ओके चला वेट टाका पाठीमागे. हा ओके ओके चला. चल रे खाली जा रे. उड्या मार डायरेक्ट. एका याच्यात डायरेक्ट खाली. वेट मागे टाकायचं. ओके परफेक्ट गुड. ओके सोडा ना बिंदास घाबरू नका. आणि असं मागे जा. असं मागे जा डायरेक्ट उडी मार खाली. गुडघे बेड अरे तू मी करतो ना हळूहळू जातो ना मी. फोटो काढायचे ना तुम्हाला. हा ना मी जातो मी हळूहळू जातो ना. चला वाईड मध्ये गुडघे बेड काढा नको असं आता एक होताच आहे आता बँड. दे ना मग सपोर्टला. नॉर्मल स्टेप घ्यायची जास्त नाही स्टेप घ्यायची. ओके आरामात परफेक्ट. गुडघे बेड नाही करायचे. ओके परफेक्ट गुड गुड. भाई मजे घे यार. नॉर्मल पुश मजे कर. चालू आहे ना. हो चालू आहे. आर्यनच्या फोन मध्ये पण. ओके घेतले अरे खालचे रे असे. नाही येडा आला का तू? खालचे फोटो घे म्हणतोय. वरती बघा. फोटो चांगले तुझा झाला. इथून उतरता बस गाईस सेकंड चान्स माझा आहे. मी जातोय आता दुसऱ्या नंबरला. काय ओके मी जातोय आता दुसऱ्या नंबरला आणि मजा येईल भाई. आता पार्थ गेला खाली. त्याला काय 2-4 मिनिटं लागले. हो एकदम गुडघे बेड नाही का स्ट्रेट राहते तो. हा असं ओके परफेक्ट. हे तुम्हाला फक्त नॉर्मल पुश करत खाली जायचे. हे का? हा वरती दाखवते. हे पकडून नाही जायचं. हा असं सही. भाई का त्रास होतोय कमरेला गाईस एकदम भयंकर. हे बघा. ओ भाई साहब. हो घेतला. हो भाई खतरनाक.
अरे नाही ना घेऊ शकत ती दोरी. असं का गाईस, जसं आहे तसं बघून घ्या आता. तू कुठे? ओ बाप रे, पार्थ बघा. राम 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 राम. आता बघा काय बोलू यार, काही समजत नाही पण भारी वाटते, थोडी भीती पण वाटते. ठीक आहे भाई, ॲडव्हेंचर चालतं लाईफमध्ये, त्यांनी सेफ्टी दिलेली आहे पूर्ण. ठीक आहे, ओके, यस, कम ऑन भाई. एका स्टॉपवर आलेलो आहे. स्टॉप पर तू कॅमेरा घेतो आता, कॅच कर ना कॅमेरा, होईल ना. गोप्रो आहे माझा यार, माझा काढला नाही कोणी. तू खालती फोन होतं मग तेच खालती आलेला आता. ये भाई एवढा ऍडव्हेंचर लाईफ मध्ये फर्स्ट टाइम होतंय. खतरनाक. लिनो अजून असं हा. आणि ये आता थोडं जोरात सोड, काही नाही होत. भाई कोणीतरी जवळ पाहिजे अशा वेळेस वाटतं. ये खाली, मी तर असा चालू होतो. तू तर एकटा होता. हा ना, मला ते समजत नाही काय करायचं होतं. फायनली कम्प्लीट केलेलं आहे गाईस. 1 मिनिट तर त्यांना हे ओपन करून द्यावं लागेल वरती. थांब, तुला येईल. हा हे लूज कर, हे पकड तू. हा, का मजा आली. पण आहे ना, पाठीवर खूप जास्त प्रेशर पडते या दोरीचं, त्याच्याने ना असं एकदम ताणलं जाते. म्हणजे गाईस फायनली मी केलेली आहे रॅपलिंग. आणि आता मी ना चांदन व्हॅलीमध्ये उभा आहे. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही कशी व्हॅली आहे. आणि ना इथे टोटली सुकलेलं आहे, फक्त काही काही थोडं थोडं पाणी आहे. हळूहळू नको येऊ रे, मागे झोपून येणार आहे थोडा अजून. ना लिनो लिनो हो लिन तो लिन तर ओमा वर गे डोकं. नीट ये. सुमितची बेकार फाटणार आहे. सुमित शपथ ए, काय सांगतो. रे दादा काय बोलले नाही का? ये तू खाली ये. एकदा खाली पा सुमित. खाली उलट पा. मुद्दाम करतोय आता. एवढं ओव्हर ऍक्टिंग नको करू साल्या. ये नीट. तू खालती येशील मग हळूहळू. अरे करणार रे, अरे करणार रे, काय मजा करतोय मग तू. जे सांगतोय तिथं कर. हा मार तशी, मार ना, उडी मार ना. असं कसं वाटलं गोड गोड. अरे अरे ओ अरे नको सोडू, ग्रीप नको सोडू. ये रे नीट येशील. सुमित भिंतीला पाय टेकव. अरे ओय ओय बधीर काय करतोय. भिंतीला पाय टेकव. हळू 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 ये. बारे घालती, पाय नको टेकव खालती. ये बारे घालती. आता टेकव. हे काय कर रे. अरे करतो काय तू बाई, काय करतोय. हो त्याच्यावर का सरक तू. कम ऑन भाई. ॲडव्हेंचर तर आज पूर्ण दिवस ॲडव्हेंचर वाला पाहिजे गाईस. तुझ्याकडे ठेव मोबाईल, माझ्या हातात हे हातात राहू दे. आता आम्हाला थोडं पुढे जायचं इथे. आता चालत चालत जाऊ आरामात रे. थंड आहे मग क्रॉक्स चटकायला नको फक्त, एवढं लक्ष ठेव. फील येतोय बाई हे हार्नेस घातलाय तर. एवढं पाणी केवढं आहे ते सगळे भिजून आले ना. मग मजा येईल ना.
आता जे आमच्या समोर आहे ना लिटरली एवढं मस्त आणि एवढं डेंजर आहे भाई. थांबा, हे बघा आधीच तर आम्हाला अशा रस्त्यातनं जावं लागतंय. सांभाळ सांभाळ. काय समोर आहे बघा, दरी आहे, पूर्ण दरी एकदम. भाई आमच्या समोर आहे ना काही बाया आल्या आहे, साडी घालून आलेल्या आहे, त्या साड्यांमध्ये इथे आल्या आहे. म्हटलं कस काय चढलं, कस काय उतरलं जाईल भाई यांच्याकडनं. कुठून जायचं आता? सांभाळ, नीट जा, ॲडव्हेंचर आहे. गाईस एवढा मस्त स्पॉटला आलेले ना आम्ही. हा व्ह्यू चेक करा भाई, काय सही आहे. इथे मस्त पाणी आहे आणि इथून तिथे जायचं आहे तर ते ड्रम त्यांनी अर्धा कापलेला आहे आणि त्या ड्रममधनं इथून तिथे होतं, म्हणजे कमरेपर्यंत पाणी आहे. बट मग ज्याला जायचं असेल, ओलं व्हायचं असेल तो होऊ शकतो. आम्हाला तो ओलं नाही व्हायचं आहे. हे नाही म्हणताय व्हायला का बरं? अरे मजा आली असती उलट. सांभाळ. अरे 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 पाणी भरलं, पाणी भरलं, पाणी भरलं. थांब सरक रे तू. हा ना, जा आरामात जा. भाई काय भारी वाटत असेल. ठीक आहे, दोघी पाय पुढे का पकड सुमित आहे. मला एक मिनिट. अरे वा भाई, का ओ काय थंड पाणी. खतरनाक. ओ माग गाईस तुम्ही आता चाललेलो आहे. अरे 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 या दोरीने खेचावं लागतंय. मस्त वाटते. ओ सुमित ये रे, सुमित आरामात ये. सुमितचं आहे ना व्लॉग मध्ये घेतलेलं खूप बेस्ट असतं बाई. गाईश इथे फिश आहे ना लहान लहान, तर फ्री मध्ये फिश पाव होतोय. ते आपल्या माझ्याकडे ना रे, आपल्या पायाला येऊन ते चावत नाही का, फ्री मध्ये होतंय भाई. एवढं भारी वाटतंय ना, मी हात टाकून बघितला. नाही सोडणं. आला आरामात घे. ये कसं वाटलं? मजा येते का ट्रिपला? हे बघा इथे फिश आलेले आहे आणि ते पायाला नाही ना, ते पायांची खराब स्किन खात आहे. तर फिश पाव होतोय भाई, ते फुकट मध्ये होतोय भाई डायरेक्ट. पार्क पण करतोय आता. करंट नाही लागत, गुदगुल्या होतील फक्त हळूहळू. कलंडून जायला तू दगडांवर बस ना मग. ठीक आहे. 19% चार्जिंग आहे गाईस. आता थोडं तुम्हाला पुढे जाऊनच ते माझ्याकडे ना, म्हणून खाली टाक पाय. पाय अजून खाली टाक, अजून खाली टाक पाय. हे बघ माझ्याकडे किती आलेले आहे, किती. सुमित अरे 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 सुमितला पण करा. सुमित तू त्या कोपऱ्यात जा बघ, तिकडे पण आहे. हा त्या दगडावर बस. होतंय ना, भारी वाटतंय गाईस डायरेक्ट. आता ना आम्ही तिथून पास झालेले आणि समोर जाता समोर एवढी मस्त दरी आहे ना, तिथून पूर्ण असं ग्रीनरी दिसते. बट त्या आधी ना वरती बघा, वरती ना लिटरली ह्या साईडला वरती खूप कमी गॅप आहे. आणि आता बघा केवढा मोठा एरिया आहे. बट आहे ना हे खूप भारी वाटते.
गाईस तुम्ही आमच्या समोर बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं तर ते बघा ते ग्रीन कलरचे झाड आहे तिथे, तर त्याच्या पण थोडं पुढे जायचं आहे आणि आम्हाला परत दुपारी अजून एका ठिकाणी जायचं. तर म्हटलं आम्हाला थोडा उशीर होतो आहे, आम्ही इथूनच आता रिटर्न चाललेले. बट हो खूप मजा आली इथे. आणि आता इथून आम्ही रिटर्न जात आहे. जिथून आम्ही रेपलिंग केली होती ना, तर तिथे चढायचं पण खूप आहे तिथे आता. आणि इथून जाता जाता आम्हाला 1-1.5 तास लागून जातो आहे त्या साईडला जिथून आम्ही आले. सो म्हटलं आम्ही निघतो इथून, 1 वाजून जाईल, 1-2 वाजून जातील इथून निघता. गाईस आता आम्ही इथून जात होते आणि आम्हाला माहिती आहे का काय दिसलं इथे? साप. पण तो मेलेला आहे. बरं एवढं नाही तर बघा कसा एकदम मोठा आहे या मेलेला आहे. पण तो खूप म्हणजे ना महिना झाला असेल त्याला मरून असं वाटतंय. आणि तो प्रॉपर वरतून पडलेला वाटतोय असा डायरेक्ट इथे ऑफ. गाईस तर फायनली आता आम्ही निघालेले आहे त्या घाटांमधून, म्हणजे सांदन व्हॅली वगैरे करून आता आम्ही निघालेले. आणि आम्हाला मस्त घाट वगैरे पण लागला. की आतमध्ये खूप पाय दुखले कारण की रस्ता खूप खराब होता. घडी घडी क्लच दबा वगैरे वगैरे. आणि आम्ही ती सांदन व्हॅली केली, त्यामध्ये तर अजून जास्त म्हणजे पाय वगैरे दुखले, आम्ही चढले वगैरे दगडांवर. सो त्यामुळे पाहिजे आता आम्ही निघत्या परत नाशिकला. आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही एकदम मस्त लोकेशनवर जाणार आहे. ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. पण एकदा बाहेरचा व्ह्यू बघून घ्या. तर हा आहे कळसुबाईचा व्ह्यू. आम्ही आता कळसुबाईकडे आहे आणि आता आम्हाला कमीत कमी अर्धा तास तरी लागेल प्रॉपर हायवेला टच व्हायला. तर आता थोडा आम्ही काही खाता, चिप्स वगैरे घेता, पाणी वगैरे पिता आणि मग आम्ही जाऊ नाशिकला. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल. बाय.